झालं तुझ्या मनासारखं? मी तुला म्हणायचे ना कायम की आपलं सत्य एक ना एक दिवस जगासमोर येईल म्हणून. झालं तुझ्या मनासारखं? ह्या गोष्टीची भीती वाटत होती म्हणून मी गाणं न गाण्याचा निर्णय घेतला होता ग. जर तू माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला असता तर आज ही वेळ नसती आली आपल्यावर. मम्मा बस तारा, बस. तू अजूनही मलाच दोष दे. ही वेळ माझ्यामुळे नाही आली आहे. आजवर मी सगळं व्यवस्थित सांभाळलं होतं. यापुढेही सांभाळलं असतं ना? हा, सांभाळलं असतं. पण आज या सारंग आणि जगन्नाथने माझ्या पाठीत वार केला. यांनी सोडणार नाही मी यांना. स्टॉप इट. आता पण तू दुसऱ्यांना दोष देत बसलीस. बंद कर यार. आता तरी तुझे डोळे उघड आणि बघ हे सगळं करून काय फायदा झालाय तुझा. कोणी आहे का तुझ्या सोबत? कालपर्यंत त्या जयंतीला हाताशी धरून हे सगळं रचलंस ना तू. ती तरी आहे का तुझ्या सोबत? गेली ती निघून. आतापर्यंत हा खोटेपणा करताना ज्या ज्या माणसांना तू सोबत घेऊन आलीस ना कोणीच नाहीये तुझ्या सोबत. फक्त मी आहे इथे, तिच्यावर तू कायम लहानपणापासून तुझी निर्णय लादत आलीस. पपेट सारखं खेळवत आलीस. अन्याय करत आलीस. मी आहे फक्त तुझ्यासोबत या क्षणात. अन्याय केलाय मी तुझ्यावर? काय चुकीचं बोलले ग? तू अन्यायच करत आलीस माझ्यावर. तुझी जीभ कशी चढत नाही हे सगळं बोलताना. आई आहे मी तुझी. हे सगळं 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 तुझ्यासाठी केलं. सोम, काय नाही केलं मी हिच्यासाठी? काय नाही केलं? प्लीज. काय चाललंय तुमच्या दोघींचं? आता काय उपयोग होणार आहे हा वाद घालून? संपलंय आता सगळं. इतकी वर्ष जे खोटं तुम्ही सगळ्यांपासून लपवत होतात ना ते आता जग जाहीर झालंय. तुमच्या दोघींचं पितळ उघडं पडलंय आता. काय उपयोग होणार आहे आता वाद घालून? जे सत्य आहे ना ते काही केल्या बदलता येत नाही. तारा, तू तर काही बोलूच नकोस. तुझ्याकडून अशा वागण्याची अजिबात अपेक्षा नव्हती माझी. प्रेम आहे ग माझं तुझ्यावर. विश्वास ठेवला होता मी तुझ्यावर. तुला नाही वाटलं मला एकदा येऊन सांगावं? काय काय प्रॉब्लेम काय होता? जरा तुझ्या नवऱ्यावर विश्वास ठेवावा असा नाही वाटला का तुला? बोल ना.